तर यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। रक्कम तिप्पट करून देतो उद्धव गटाच्या तालुका प्रमुखाने आमिष दाखवलेला आहे। स्थानिक गुन्हे पथकाकडून कारवाई करण्यात आलेली आहे। अशोक पाटील हा फरार आहे तर साथीदार अटकेत आहे। स्थानिक गुन्हे पथकाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। अशोक पाटील फरार आहे तर त्याचा साथीदार हा अटकेमध्ये आहे। रक्कम तिप्पट करून देतो असा आमिष उद्धव गटाच्या तालुका प्रमुखाने दाखवलेला आहे। तर याच्यावर स्थानिक गुन्हे पथकाकडून कारवाई करण्यात आलेली आहे। तर संबंधित व्यक्ती फरार असून साथीदार अटकेत आहे। रक्कम तिप्पट करून देतो असं आमिष उद्धव गटाच्या तालुका प्रमुखाने दाखवलंय। स्थानिक गुन्हे शाखेकडून स्थानिक गुन्हे पथकाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमर, उद्धव गटाच्या तालुका प्रमुखाकडून आमिष देण्यात आलेला आहे, रक्कम तिप्पट करून देण्याचा आमिष देण्यात आलेला आहे। तर या संदर्भात काय माहिती द्या? कोल्हापूरतील कागल तालुक्यातील बेलवडी गावामध्ये अशोक पाटील हे राहत होते। त्यांचं इथं फार्म हाऊस आहे। काही दिवसापूर्वी त्यांनी कर्जबाजारी कोण आहे त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांनी 1 लाख रुपये द्या, मी तुम्हाला 3 लाख रुपये देतो असे एक जाळं तयार केलं होतं। त्या अनुषंगाने कोल्हापुरामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी फसवणूक झालेली तक्रारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडे येत होत्या। त्यावर त्यांनी प्रतिबंधक कारवाई म्हणून बऱ्याच ठिकाणी असे हे लावले, ते जाळं पसरलं होतं यांचं। त्यामध्ये अशोक पाटील मोडक्या हे समजल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवली होती। अशोक पाटील हा उद्धव गटाचा तालुका प्रमुख असल्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवणं पण चाललं होतं। बऱ्याच दिवसापासून त्याचं हे कृत्य दिसत होतं। काल त्याने एका व्यक्तीला देतो म्हणून सांगितलं आणि ह्या दोन्ही व्यक्ती ह्या कर्नाटकातल्या आहेत, कर्जबाजारी आहेत। त्यात एक महिला आहे आणि एक पुरुष आहे। अशोक पाटलानं सरकवस या महिलेला बोलवून घेतलं आणि सय्यद याच्या मार्फत तो व्यवहार करणार होता। ते दोघेही घटप्रभा बेळगावचे इथले आहेत। त्यांना त्यांच्याकडून पैसे घेतले 1 लाख रुपये आणि त्यांना 3 लाख रुपये देतो सांगितलं। त्याचे पोलिसांचा सुगाव लागता तो पळून गेलेला आहे जान्हवी। मात्र अशोक पाटील संदर्भात काही माहिती मिळाली आहे का पोलिसांना? पोलीस त्याचा कसून चौकशी करत आहेत, कारण कागल तालुक्यामध्ये त्याचं बऱ्यापैकी नेटवर्क असल्यामुळे तो कुठे ना कुठे सापडलेला आज पोलिसांच्या मागावर आहेत। जी अमर, पण हा उद्धव गटाचा तालुका प्रमुख असल्याने एक राजकीय वलय सुद्धा आता त्याला लाभलेलं आहे। तर या संदर्भात काय सांगा? राजकीय वलय त्याच्या पाठीशी जरी असलं तरी अशा गोष्टीमध्ये त्याला कोणी स्थान देणार नाही, कारण तो अतिशय चांगला माणूस होता असं सगळ्यांचं मत आहे। आज उद्धव गटाचे आदित्य ठाकरे हे कोल्हापूर जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत। त्या अनुषंगाने बऱ्याच जणांनी त्यांना विचारलं असता की हे असा नव्हता तो माणूस, त्याने काहीतरी त्याला कोणते गोवलंय असंच राजकीय बोलले जाते। जी धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।